तर सगळ्यात पहिले न्हू हांव ते वाटाणे घेतले एक वाटी आणि एक वाटी भिकणां घेतला। ती कुकरान बरी शिजोवन घेता पयली आणि मागीर भाजी चिरोंक बसता। बरे धुवून घेतला हांवें वाटाणे हे राती फुगत घालून घेतलेले। पयली शिजत दवरता। आता न्हू एका 2 सिटी मारून घेता हांव चण्यांक। पळयात हांवें ही भाजी अळू आसा ते चिरून घेतल्या आणि फोडणेक हांवें हांगा कांदो आनी हिरवी मिरसांगे 4 चिरून घेतल्या। आता तेका पयली फोडणी दिता हांव। आता हांव घालता हे चिरलेली अळू घालता तेतून। अळू हांवें तेतून चिरलेलो अळू घातला। आता हे भिकणां आनी चणे शिजोवन घेतलेले ते घालून घेता। आता न्ही तेतून भिंडाची सोलां घालता। इल्लो हळदी पावडर घालता। इल्लो गरम मसालो घालता अर्दो चमचो। मीठ घालता चवी पुरते आणि तेतून इल्ले पाणी घालता आणि बरें धापून दवरता शिजपाक। पळयात आमचे अळू शिजलेले आसा। आता आनी मातशे शिजोवन घेतले आणि मागीर तेतून किसलेले खोबरे घालतले। मागीर आमचे तयार जातले आळूची सुकी भाजी। आता हांव घालून घेता खोबरे। बरें मिक्स करून घेता। पळयात रेडी आसा आमची अळूची सुकी भाजी। गरम गरम अळूची सुकी भाजी रेडी आसा आमची। जर माझी रेसिपी आवडली जाल्यार तुमकां लायक शेअर कमेंट्स करा आणि कोण नवी आसा जाल्यार माझो चॅनल अजून सबस्क्राईब करूं ना जाल्यार सबस्क्राईब करा। थँक यू।